धनगड आणि धनगर एकच आहेत असा जी.आर. काढण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू आहेत। या विरोधामध्ये आता आदिवासी संघटना ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत। मात्र धनगर समाजाकडूनही आता या विरोधात भूमिका घेण्यात आलेली आहे। आदिवासी संघटनांनी जो विरोध नोंदवलेला आहे त्या विरोधामध्ये आता धनगर समाजाने देखील रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलेला आहे। माझ्यासोबत आहेत यशवंत प्रहार संघटनेचे युवक अध्यक्ष हर्षद बुचुडे। हर्षदजी, माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे। आदिवासी संघटनांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याला विरोध दर्शवलेला आहे आणि या विरोधामध्ये आज संपूर्ण राज्यभरात आंदोलन केले जात आहे। आपली काय भूमिका आहे? मुळातच हे आंदोलन करण्याची त्यांना गरज नाही आहे। राज्यातल्या आदिवासी संघटना आणि आदिवासी जे नेते जे आहे, माननीय झिरवाळ साहेब आज मुंबईत उपोषणाला बसले, काही आदिवासी संघटना नाशिकमध्ये मोर्चे काढत आहे। हे आदिवासी संघटनांचे नेते आणि आमदारांनी आदिवासींच्या लोकांना सत्य परिस्थिती सांगितली पाहिजे। मुळातच झिरवाळ साहेबांचा असा एक मुद्दा त्यांनी काढला, आदिवासीच का हे याच्यासाठी की राज्यात आम्हाला, देशामध्ये आम्हाला अनेक ठिकाणी आदिवासींचं आरक्षण लागू आहे। त्यामध्ये उदाहरणार्थ बिहारमध्ये, झारखंडमध्ये, ओडिशामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, तिथं आम्हाला जर आदिवासींचं आरक्षण लागू असेल तर एक देश आणि एक संविधानानुसार महाराष्ट्रात का नाही? म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये आदिवासींचंच आरक्षण मागत आहे आणि मागणार, आणि आम्ही ते मिळवण्याशिवाय राहणार नाही। परंतु दुसरीकडे असं देखील सांगितलं जातं की आपल्याला 3.5% आरक्षण दिलेलं आहे। त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर महामंडळाची स्थापना देखील केलेली आहे, त्याला निधी देखील दिलेला आहे। आणि मग हे सगळं असताना आदिवासी समाजातूनच म्हणजे त्याच प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याचा अट्टहास कशासाठी, असा देखील सवाल जो आहे तो उपस्थित केला जातो आहे। सर, हा मुळात अट्टहास नाही, हा आमचा अधिकार आहे, हा आमचा नैतिक अधिकार आहे। घटनेने आम्हाला जर एस-टीमध्ये आरक्षण दिलं आहे, सर तुम्ही बिहारमध्ये बघा, झारखंडमध्ये बघा, ओडिसामध्ये बघा, आम्हाला एस-टीचं आरक्षण दिलेलं आहे, तर महाराष्ट्रात का दिलं जात नाही? आणि मागच्या वेळेस राज्यातले आदिवासी आमदार हे राष्ट्रपतींना भेटायला गेले होते। राष्ट्रपतींच्या भेट ह्या राज्यातल्या 25 आमदारांनी घेतली आणि हे धनगरांना आदिवासीमध्ये येण्यास विरोध केला। माझं त्यांना हे सांगणं आहे की राष्ट्रपती ज्या राज्यात राज्यपाल होता झारखंडमध्ये, त्या राज्यामध्ये धनगर समाज हा आदिवासीमध्ये, त्यांचं मूळ जे राज्य ओडिसा आहे तिथं धनगर समाज हा आदिवासीमध्ये। राष्ट्रपतींना परिपूर्ण धनगर समाजाचा संघर्ष आणि आरक्षणाची गोष्ट माहिती आहे, त्याच्यामुळे राष्ट्रपतींच्या इथून आल्यानंतर त्यांच्या हाती काही लागलं नाही। धनगर समाजाची बाजू ही भक्कम होती, त्याच्यामुळे राज्य सरकारने धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्याची जी भूमिका आहे ती घेतलेली आहे। त्याच्यामुळे आज हे कुठेतरी गडबड करायला लागले। पण जो काही जी.आर. काढण्यात आला, ती धनगड याचे जे जातीचे दाखले आहेत ते रद्द करण्याच्या संदर्भामध्ये देखील शासनाचे काहीतरी आदेश जे आहेत ते प्राप्त झाल्याचं समजतं आहे। तर आदिवासी आयुक्तालयाला देखील हे आदेश प्राप्त झाले, तर त्याबाबतची आपली भूमिका नेमकी काय असणार? हे बघा, राज्यात धनगर जमातीचे 1947 पासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त 5च दाखले मिळाले। 5 दाखल्यांमध्ये 3 संभाजीनगरला आणि 2 नाशिकमध्ये। हे जर दाखले जे आहे ते रद्द करण्याचा आदेश हा राज्य सरकारने काढला। तो राज्य सरकारचा आदेश नाशिक विभागीय आदिवासी आयुक्त आणि संभाजीनगरला हा पोचलेला आहे, परंतु तिथले अधिकारी कारवाई करताना दिसत नाही। त्यांच्यावर आदिवासी नेत्यांचा दबाव आहे। हा दबाव झेड करून त्या आदिवासी विभागामधले अधिकाऱ्यांनी तात्काळ राज्य सरकारचा कोणत्याही प्रकारचा अवमान न करता ते 5 धनगड दाखले रद्द केले पाहिजे। आज आमचे हजारो लोक संभाजीनगरला पोचले, उद्या नाशिकच्या आदिवासी कार्यालयात पोचल्याशिवाय राहणार नाही। आपण नाशिकमध्ये देखील आंदोलनाची भूमिका घेणार आहात का? हो, नाशिकमध्ये आंदोलनाची भूमिका घेणार आहोत, पण आमचे आंदोलन हे वेगळ्या पद्धतीने आहे। मुळात गेल्या काही दिवसापासून आदिवासींचे काही नेते विचित्रपणे आंदोलनाची धमकी देत आहे राज्य सरकारला। आम्ही रेल्वे रूळ उकडून टाकू, मुंबईला जाणारं पाणी बंद करू, या प्रकारे जे ते चुकीच्या पद्धतीने जे आंदोलन करत आहेत त्याचा विरोध आहे। आणि आम्ही अशा प्रकारे आंदोलन करणार नाही, कारण आम्ही जो वारसा सांगतो तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वैचारिक वारसा सांगतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या खर्चातनं देशामध्ये मंदिरं बांधली, धर्मशाळा बांधल्या, घाट बांधले, रस्ते बांधले, हे त्यांनी स्वतःच्या खर्चातनं निर्माण केलेले। त्याच्यानंतर तुकोजीराव होळकर यांनी इंग्रजांना पहिला रेल्वेचा कारखाना काढण्यासाठी मदत केली ती। पण मग तुमचं आंदोलन कशा प्रकारचं असेल? आमचं आंदोलन, त्यांनी जर रेल्वे रूळ काढले तर आम्ही नवीन रेल्वे लाईन टाकून देऊ, नवीन पाण्याच्या लाईनी टाकून देऊ, अशा प्रकारचं
आंदोलन आमचं असेल सर, कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे आंदोलन करू. पण जर राज्य सरकार जर आमची भूमिका मांडत नसेल तर याच्या विरुद्ध भूमिका घ्यायला आम्हाला भाग पडू नका अशी माझी राज्य सरकारकडे विनंती आहे. नाही, पण तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलात की आमदार झिरवाळांकडून गैरसमज पसरवला जातो, नेमका तो काय गैरसमज आहे? समाजामध्ये जो काही वाद निर्माण होतोय, तर कुठेतरी सरकारकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन समाजामध्ये हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का, असं आपल्याला वाटतं का? हो, दोन समाजामध्ये हा वादच निर्माण होतो आहे. झिरवाळ साहेबांनी आता आचारसंहिते 4-5 दिवस राहिले, एक आमदारकीचे 4-5 दिवस राहिले. आपण उपाध्यक्ष म्हणून तिथं किमान थोड्या पदावर आता तरी खरं बोलावं आदिवासी लोकांना. धनगर समाजा जर एस टीमध्ये समावेश झाल्यानंतर आम्ही कालपर्यंत वेगळी भूमिका होती, पण सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला, तुम्ही अनुसूचित जाती आणि जमातीचा उपवर्ग करू शकता. त्या धर्तीवर आम्ही आरक्षण मागू राहिलो. तुम्ही ST A करा, ST B करा. आजपर्यंत जे आदिवासीमध्ये होते त्यांना ST A मध्ये ठेवा. आम्ही जे नव्याने समाविष्ट होते, अंमलबजावणी होती, त्यांची ST B करा. आमची आरक्षणाची टक्केवारी आम्ही वेगळी घेऊन येतो आहे. आमचं जर आरक्षण मिळालं, आम्हाला अंमलबजावणी झाली, तर आमच्या लोकसंख्येची जनगणना होईल. जनगणना झाल्यानंतर आमच्या लोकसंख्येवर आधारित आम्हाला नवीन एक टक्केवारी मिळेल आणि त्यानुसार आम्हाला आरक्षण लागू होईल. त्यामध्ये जुने जे आदिवासी आहे त्यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लागला जाणार नाही. हे माहीत असताना झिरवाळ साहेब असे का करू राहिले आणि कोणाच्या सांगण्यावर न करू राहिले हे कळत नाही. आता तरी सत्य परिस्थिती सांगावी अशी आमची विनंती आहे त्यांना. तर आपण बघितलं की आमदारांकडून किंवा आदिवासी संघटनांच्या नेत्यांकडूनच समाजामध्ये गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप जो आहे तो यशवंत प्रहार संघटनेच्या वतीनं केला जातो आहे. आणि जर समजा आरक्षणाला विरोध झाला तर आता धनगर समाज देखील पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जो आहे तो हर्षद बुचुडे यांनी आपल्याला या माध्यमातून दिलेला आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.